तर सचिन आहेर माध्यमांसोबत संवाद साधत होते। या संदर्भातली अपडेट घेऊ। तत्पूर्वी महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैशांचं वाटप झालंय असा गंभीर स्वरूपाचा आरोप वैभव नाईक यांनी केलेला आहे। तर एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या असं नाईक यांचं म्हणणं आहे। शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचं नाईकांनी म्हटलं। शिंदेंच्या शिवसेनेकडून रात्रभर पैशांचं वाटप सुरू होतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की दोन्ही पक्षातर्फे पैसे वाटप केले जातात। कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही लोक एकत्र पैसे वाटत होते आणि काल आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी भाजपचे पैसे पकडले गेलेत आणि परवा दिवशीच मालवणमध्ये एकनाथ शिंदेंचा रविवारी दौरा होता। त्या दौऱ्यामध्ये मालवणवासियांना काय दिल्यापेक्षा ह्या बॅगा कशा जड बॅगा कशा घेऊन जात होते हे आपण व्हिडिओद्वारे त्या बघितलेलं असेल आणि त्यामुळे दोन्ही पैशाचं वाटप या ठिकाणी होतंय। गेल्या 3.5 वर्षात त्यांनी काय विकास केला हा प्रश्न आहे की शहरामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये यांना पैसे वाटावे लागतात। तर दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीमध्ये रोकड आढळलेली आहे। निलेश राणे यांनी हा आरोप केलेला आहे। मालवण पिंपळपार या ठिकाणी तपासणीवेळी 1.5 लाखांची रोकड आढळल्याचा आरोप आहे। देवगडमधल्या भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याचा आरोपही केला जातोय। गाडी सोडून द्या, भाजपवाले पोलिसांना सांगत होते असा आरोप राणेंनी केला। रोकड आढळल्याप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। नाही मला मी ऐकल्याशिवाय जाणार नाही साहेब, ऐकल्याशिवाय तुम्हाला लाठीचार्ज करायचा लाठीचार्ज करा सगळ्यांवर। मी इकडे काय कारवाई आपण करताय ते बघितल्याशिवाय मी इथून जाणार नाही। हे सगळे आता तुम्हाला मी पुरावा सकट दाखवला, तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय। नाहीतर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही, मी मतदान होईपर्यंत हलणार नाही। कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची, मग अजून काय करावं लागेल आम्हाला? हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला। अजून काय करायला पाहिजे? हे बाहेरचे लोक, तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोक आली कशी शहरामध्ये? तो साला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा। नाही मला काय कारवाई केली ते तरी सांगा, काय कारवाई केली आपण? पण आता आपण आम्ही आरोग्यांच्या देणार आहे। बघा आताच तुम्हाला सांगतो, संध्याकाळची बातमी, आरो काय करू शकत नाही। आरो जास्तीत जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं। आज संध्याकाळी मला कळलं, ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा, त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही। हे मी सांगत नाहीये, ही बातमी आली आहे। निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं अशी कुठेतरी बातमी आहे, खरी खोटी मला माहित नाही। परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला की अहवाल समिती समोर आम्ही हे पैसे ठेवणार। ती अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे? ते पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे। कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट? आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सीमांकन प्रक्रियेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं आता फेटाळली आहे। 2022 पासून रखडलेल्या निवडणुकांमध्ये आणखी अडथळा आणता येणार नाही, निवडणुकांना विलंब होईल अशी याचिका विचारात घेणार नाही, निवडणुका पुढे ढकलण्याचा एक मार्ग असल्याचं याचिकेमध्ये दिसतंय। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाची याचिका फेटाळताना टीका पाहायला मिळतेय। निखिल कोळेकर यांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे। तर कोर्टानं ही याचिका फेटाळली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सरन्यायाधीश सूर्यकांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली आव्हान देणारी याचिका ही आता फेटाळण्यात आली। सीमांकन प्रक्रियेच्या वैधतेला आव्हान देणारी ही याचिका होती जी की आता फेटाळण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट थेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात। प्रमोद, आपण पाहतोय सुप्रीम कोर्टानं ही याचिकाच फेटाळली असल्याचं दिसतंय, काय अपडेट, काय म्हणत याचिका फेटाळली? खरं तर कोर्टानं खूप गंभीर टिप्पणी केली आहे याचिका फेटाळताना। कोर्ट म्हणाले की 2022 पासून रखडलेल्या राज्यातील निवडणुकांमध्ये आणखी अडथळा आणता येणार नाही, तो अडथळा आणण्याचा प्रयत्न तुमच्या याचिकेकडनं होतोय, अशा पद्धतीची गंभीर टिप्पणी सरन्यायाधीशांनी केल्याचं बघायला मिळालं। खरं तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सीमांकनाची प्रक्रिया आहे ती अवैध आहे असं म्हणत ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका वकील कोळेकर, निखिल कोळेकर आहेत त्यांनी दाखल केली होती। कोर्ट असंही म्हणालं की निवडणुका ज्या आहेत ते सातत्यानं आपल्याला पुढे ढकलता येणार नाहीयेत। सध्या राज्यामध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू केलेली आहे, निवडणुका सुरू आहेत राज्यामध्ये, पण त्या निवडणुकीमध्ये तुमच्या याचिकेमुळे जर बाधा येत असेल तर अशा याचिका आम्हाला स्वीकारता येणार नाहीत, म्हणून आम्ही ही याचिका फेटाळून लावत आहोत, अशा पद्धतीची गंभीर टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं.
निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी.